दादांच्या घटनेच्या वेळेला जे मुख्यमंत्र्यांनी मी पाहिलं ती परिस्थिती कधीच मुख्यमंत्र्यांची मी पाहिलेली नव्हती। आणि ह्या घटनेनंतर ज्या ज्या वेळेला आम्ही देखील शंका किंवा जे कोणी मुद्दे उपस्थित करतात त्यावरती बोलण्याचा प्रयत्न केला तर जाणीवपूर्वक मी असेल, माझे सहकारी अनिल भाईदास पाटील असतील किंवा अनेक माझे सहकारी विधिमंडळातले आहेत, आमच्यावरती देखील आरोप केले जातात। आम्ही गप्प का आहोत? आम्हाला काय मिळणार आहे का? नक्की याच्या मागे यांचं काही षडयंत्र आहे का? आणि अध्यक्ष महोदय, एक लोकप्रतिनिधी म्हणून ज्या वेळेला आम्ही निवडून येतो त्या माझ्या मावळच्या मायबाप जनतेला देखील सुनील शेळके हा निवडून जरी दिलेला असला तरी तो चांगलं काम करेल हा विश्वास आहे। मतदारसंघातले लोक बोलत नाही, आम्हाला कुणालाही बोलत नाही। कोण बोलतं? ट्रोलर। आम्हाला बोलले ठीक आहे, परंतु कठीण प्रसंगामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं अजितदादांच्या मागे, पवार कुटुंबाच्या मागे उभं राहण्याची भूमिका ठेवली ते आदरणीय भुजबळ साहेब या ठिकाणी आहेत। प्रफुल्लभाई पटेल असतील, तटकरे साहेब असतील, मी सभागृहामध्ये जाणीवपूर्वक नावं घेतो, रेकॉर्डवरती येऊ द्या। ज्या नेत्यानं जातीपातीचं धर्माचं राजकारण केलं नाही त्या नेत्याच्या पश्चात, आमच्या अजितदादांच्या पश्चात आज जाती रंग देण्याचं काम काही मंडळी करू पाहत आहेत। हे कशासाठी? आज आम्ही सुनित्रा वहिनींना उत्तराधिकारी म्हणून पाहत असताना, राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचा पदभार स्वीकारला, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला। आज त्यांच्या मागे आम्ही खंबीरपणाने उभं राहिलो, दादांच्या परिवाराच्या मागे उभं राहिलो। आमची निष्ठा अजितदादाशी आहे, आमची निष्ठा सुनित्रा वहिनीशी आहे, पार दादाशी, जय दादाशी। मग ज्या वेळेला अशा कठीण प्रसंगामध्ये अनेक नेत्यांनी, अनेक समाजातल्या प्रमुख व्यक्तींनी जर पवार कुटुंबियात सुनित्रा वहिनीच्या मागे उभं राहत असेल तर दोष काय? मग अध्यक्ष महोदय, ह्या अशा चर्चा होत असताना महाराष्ट्राच्या जनतेला देखील कळालं पाहिजे म्हणून माझं आव्हान आहे, या सदनामध्ये खुली चर्चा झाली पाहिजे। प्रश्न उत्तराचे आपण अनेक चर्चेमध्ये विषय घेत असतो, त्याच पद्धतीने प्रश्न उत्तर असतील किंवा समोरासमोर या चर्चेतून आदरणीय मुख्यमंत्र्यांनी देखील राज्याच्या जनतेला ही सत्यता सांगितली पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे। म्हणून येणाऱ्या काळामध्ये दादांवरती अनेकांचं प्रेम आहे, अनेकांची श्रद्धा आहे, आणि त्यातून मी देखील विनंती करतो की आज माझ्या मतदारसंघामध्ये असलेल्या गौंजे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं स्टेडियम आहे, ते MCAच्या अतिरिक्त आहे। मुख्यमंत्री महोदयांच्या अतिरिक्त येत नाही, तर त्यांनाही सांगितलं असतं, परंतु MCAचे अध्यक्ष असतील किंवा त्या कमिटीचे प्रमुख असतील त्यांनी या स्टेडियमला स्वर्गीय अजितदादांचं नाव द्यावं अशी देखील मागणी या निमित्तानं करतो। आणि उद्याच्या काळामध्ये दादांच्या घटनेच्या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी अधिवेशन संपण्याच्या अगोदर तपासामध्ये काय काय निष्पन्न झाले ही देखील माहिती सांगावी, एवढीच अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडे देखील करतो।